हॅलो, नमस्कार. ड्रीम रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोर्टक्स ब्लाऊजचं फॅब्रिक आणि लाइनिंगचं कटिंग बघितलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याचं स्टिचिंग बघणार आहोत. जर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लिंक देईल, तिकडे तुम्ही क्लिक करा. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक स्क्रीन दिसेल ह्या आधीच्या व्हिडिओची, तर त्यावर तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला तो व्हिडिओ पण मिळून जाईल. ओके, तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते, जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि हाईप ऑप्शन असतो तिकडे हाईप करा. ओके, आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी मी स्लीव्सला जॉईंट करून घेते. जॉईंट कसे लावायचे मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. जॉईंट कसे लावायचे याची जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही नंतर संपूर्ण बघा. आता मी इथून स्टिच करून घेते. इथे आणि इथे जे जॉईंट लावले आहेत तिथे मी स्टिच करून घेते. हे जॉईंट कसे लावले हे बघण्यासाठी या आधीचा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल जॉईंट कसे लावतात. ओके, तर आता मी स्टिच करून घेते. चला, आता शिवताना बघा काय करायचं. हा काढायचा नाही, हा असाच ठेवायचा पेपर. हा असा फोल्ड करून घ्या पाहिजे तर तुम्हाला. हा असा फोल्ड करून घ्या. त्यानंतर हा जो पहिला लेअर आहे ना हा उचलायचा. त्यानंतर हे दोन्ही असे जॉईंट आहेत ते असे एकमेकांवर ठेवायचे आणि स्टिच करून घ्यायचे. तर स्टिच करून घेऊया. एक अर्धा इंचाच्या अंतरावरून हे स्टिच करून घ्यायचं. हे असं स्टिच करून झालं की त्यानंतर हे असं ही मार्जिन इथेच ठेवायची. हे कापड असं ओपन करायचं आणि बरोबर यावरून हे जे वरचं कापड आहे ना ह्याच्या एकदम कडेने दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर सेम हा जो मागचा भाग आहे ना, हा जो दुसरा हात आहे त्याला पण असंच सेम करून घ्यायचं स्टिच. इथे अशा प्रकारे दोन्ही जॉईंट मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे कसे कट करायचे ते दाखवते. चला, आता बघा, हा इथे मी जॉईंट असे जोडून घेतलेले आहेत. आता हे कट करायचे आपल्याला. मग कट करताना काय करायचं तर सगळ्यात पहिला हा जो मेन फॅब्रिक आहे ना हा साईडला करायचा. हा बघा, हा मेन फॅब्रिक आहे, हा थोडा साईडला ठेवायचा. त्यानंतर अस्तर आहे ना, अस्तरवर बरोबर हे पेपर कटिंग असं नीट ठेवायचं. हवं तर एक पिन इथे लावून घ्यायचा. असा पिन लावून घेतला. आता हे जे एक्स्ट्राचं अस्तर आहे ना ते कट करायचं. हे कट करताना लक्षात ठेवा मेन फॅब्रिक मी साईडला ठेवलाय, मेन फॅब्रिक खाली नाहीये. ओके, आता मी एक्स्ट्राचं कट करून घेते. तर अशा प्रकारे आपला जॉईंट रेडी झालेला आहे. आता हाताची फिनिशिंग कशी करायची ते सांगते मी तुम्हाला. आता हात घेतलाच आहे स्टिच करायला तर पहिला हात रेडी करून ठेवूया आपण. आता बघा काय करायचे. पेपर कटिंग, आता आपलं पेपर कटिंगचं काम झालेलं आहे त्यामुळे साईडला ठेवते. आता अस्तर पहिला साईडला घ्यायचं आणि दोन्ही स्लीव्स असे ठेवायचे. चांगली बाजू आपल्या समोर यायला पाहिजे अशी दोन्ही स्लीव्स ठेवायची. इथे थोडंसं जॉईंट राहिलंय ना ते मी कट करून घेते. हा, दोन्ही स्लीव्स असे ठेवायचे. चांगली बाजू समोर यायला पाहिजे, उलट बाजू खाली गेली पाहिजे. ओके, दोन्ही स्लीव्स असे आले समोरासमोर. असे ठेवल्यानंतर हे जे अस्तर आहे ना हे अस्तर ठेवायचं. आता इथे जॉईंट केल्यामुळे आहे ना अस्तरची आतली बाजू म्हणजे अस्तरची उलटी बाजू समजते. समजा अस्तरला जॉईंट आले नसतील तर आतील जी बाजू आहे ना त्याला फुली करून घ्या, नाहीतर दोन्ही हात एकाच साईडचे येतील म्हणून सांगते. अस्तरची उलट बाजू असते त्याला फुली करून घ्या आणि उलट बाजू वरती येईल असा हात ठेवायचा आहे आपल्याला. ओके, तर आता इथे जॉईंट असल्यामुळे फुली करून घ्यायची काही गरज नाहीये, इथे समजतंय सरळ सरळ. तर हा हात इकडचा आहे. हा बघा, उलट बाजू ही उलट बाजू असते ती वरती पाहिजे. ओके, त्याचप्रमाणे हा हात पण इथे ठेवायचा, उलट बाजू वरती येईल अशा प्रकारे ठेवायचा. आता बघा, हा ही चांगली बाजू आहे. चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवलेली आहे अस्तरची आणि उलट बाजू वरती आलेली आहे. म्हणजेच ठेवताना कसं ठेवलं तर चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवलेलं आहे. तर दोन्ही हात असे ठेवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, फक्त इथून इथपर्यंत आपल्याला स्टिच करायची आहे. ओके, इथून इथपर्यंत फक्त स्टिच करून घ्यायचं आहे. तर फक्त खालील बाजू स्टिच करून घ्यायच्या एक दाबाच्या अंतराने. चला आपण स्टिच करून घेऊया.
आता सगळ्यात पहिला बघा काय करायचं आहे, हे अस्तर असं ठेवलं ना तर ही खालची साईड आहे ना, दंडघेराची बाजू, तिकडून आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. मग स्टिच करताना आपल्याला एक दाबाचं स्टिच करून घ्यायचंय. तर स्टिच करून घेऊया चला. सेम दुसरा पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. आता इकडे शिलाई मारून झाल्यावर काय करायचंय, हे असं ओपन करायचंय आणि हे बघा हे असं ठेवायचंय. हे जे लाइनिंग, हे जे मार्जिन आहे ना, हे मार्जिन ह्या अस्तरच्या बरोबर खाली यायला पाहिजे. ओके, हे मार्जिन असं आतमध्ये नाही जायला पाहिजे, हे मार्जिन अस्तरच्या बरोबर खाली यायला पाहिजे. अस्तरच्या बरोबर खाली येऊन आता इथे अस्तरवर बरोबर दाब शिलाई मारायची आहे. अस्तर आहे ना, बरोबर अस्तरवरच दाब शिलाई यायला पाहिजे एकदम फिनिशिंगने. सेम याच प्रकारे दुसरा पण करूया. मार्जिन या साईडला पाहिजे, त्याच्यावर अस्तर पाहिजे आणि अस्तरवरून दाब शिलाई पाहिजे. दाब शिलाई मारून झालेली आहे. आता पुढची स्टेप दाखवते. हे बघा इथे दाब शिलाई मारून झालेली आहे. आता काय करायचं बघा, हा हात आहे ना असा फॅब्रिकच्या उलट बाजूला ठेवायचा. इथे हवं तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. आता इथे वरून दाब शिलाई मारायची नाहीये, इथून दाब शिलाई नाही मारायची, फक्त दाब शिलाई इथून मारायची. ब्लाऊजला जेवढ्या स्टिच कमी असतील तेवढं तुमचं फिनिशिंग छान दिसेल. त्यामुळे वरून दाब शिलाई मारायची नाही, आपण आतमधून मारली आहे ना बस झाली. तुम्ही नख मारून घ्या किंवा तुम्ही इथे प्रेस करून घ्या, तुमच्या जवळपास प्रेस असेल तर तुम्ही प्रेस करून घ्या, पण इथे दाब शिलाई करू नका वरून. ओके, जेवढ्या ब्लाऊजला शिलाई कमी तेवढं तुमचं फिनिशिंग चांगलं दिसेल. आता हे एवढं झाल्यानंतर हे चारही बाजूनी असं जोडून घ्यायचंय, तीनही बाजूनी. इथून स्टार्ट करायचं आणि हा इथून इथपर्यंत पूर्ण जोडायचा, पण खाली आता पुन्हा स्टिच करायचं नाहीये. ओके, तर तुम्ही इथे पिन्स लावून घ्या म्हणजे हा एकदम फिक्स बसेल. तुम्ही नवीन शिकताना कंपल्सरी पिन्स लावायचे आहेत. कॉटन जरी असलं तरी तुम्ही नवीन शिकत असाल तर पिन्स लावायचे आहेत. हा, हा झाला. सेम याच पद्धतीने हा दुसरा पण हा असा ठेवायचा, उलट बाजूवर अस्तर ठेवायचं. आता व्यवस्थित दाब शिलाई जिकडे मारली तिकडे असं नख मारून घ्यायचं. तुम्ही जेवढं प्रेसचा वापर कराल म्हणजे इस्त्री माराल जेवढी, तेवढं तुमचं फिनिशिंग चांगलं येईल. आता प्रत्येक वेळी मला इथे कनेक्शन नसल्याने इस्त्रीने दाखवता येत नाही, म्हणून मी आता तुम्हाला डायरेक्ट दाखवते नख मारून. पण तुम्ही जेवढं प्रेस कराल ना तेवढं तुमचं फिनिशिंग चांगलं येईल. ओके, दोन्ही स्लीव्हजला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. एक दाबाचं अंतर ठेवून मारला तरी चालेल किंवा एकदम 2 पॉईंटचं अंतर ठेवून मारला तरी चालेल. तर आता आपण स्टिच करून घेऊया चला. आता इथून मी शिवायला सुरुवात करते. 2 पॉईंटचं अंतर ठेवून शिवायचंय. याच प्रकारे मी हा पण स्लीव्ह जॉईंट करून घेते. तर आता इथे स्टिच करून घेतलेलं आहे. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कट करून घ्यायचंय. तर हे बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे हे कट करून घ्यायचंय आपल्याला. अस्तर कट करायचं नाहीये हा. फक्त मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा आलं आहे तेवढंच कट करून घ्यायचं आहे. हे झालं कट करून. आता दुसरा पण स्लीव्स कट करून घेते. अशा पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्स रेडी झालेले आहेत. ओके, आता हे स्लीव्स आपण साईडला ठेवूया. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की फ्रंट भाग कसा ठेवायचा, म्हणजे चांगल्या बाजूवर अस्तर ठेवायचं, हे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. ओके, तर मी इथे फ्रंट भाग असं पिनअप करून ठेवलेला आहे. आता स्टिच करताना बरोबर हा जो नेक आहे ना, तर नेक लाईन आहे, ही जे चॉकने आखलेली नेक लाईन दिसते तिथेच बरोबर मी स्टिच करून घेईन. ओके, ही जी चॉकने आखलेली नेक लाईन दिसते तिथे बरोबर मी स्टिच करून घेईन. चला आता आपण स्टिच करून घेऊया. स्टिच करताना लक्षात ठेवायचंय जी आपण चॉकने लाईन आखली आहे त्याच्यावरूनच आपली सुई फिरली पाहिजे. ओके,
एकदम सावकाश स्टिच घ्यायची आहे. सेम त्याप्रमाणेच हा पण जोडून घ्यायचा आहे नेक. ओके. इथे बघा, जेव्हा आपला टर्न येईल ना तेव्हा आपण अशी सुई खाली ठेवायची, त्यानंतर थोडंसं फुटर उचलून पुन्हा हे ठेवायची खाली. पुन्हा टर्न आला की पुन्हा सुई खाली ठेवायची, कापड हलवायचं आणि पुन्हा सुई फुटर खाली ठेवायचा. पुन्हा टर्न आला की सेम प्रोसेस करायची. तुम्ही नवीन असतात तेव्हा हे तुम्हाला असं सारखं सारखं फुटर उचलून करावं लागेल. एकदा तुमचा हात बसला की फुटर उचलून करायची काहीच गरज नाही. ओके. नेकवर स्टिच मारून झाल्यानंतर एक 2 पॉइंटचं अंतर ठेवून इथे कट करून घ्यायचं आतून. आतून सांगते मी, 2 पॉइंटचं अंतर ठेवायचं आणि आतून कट करून घ्यायचं, म्हणजे पाव इंच अंतर ठेवून आतून असा नेक कट करून घ्यायचा. नेक कट करून झाल्यानंतर नॉच मारून घ्यायचे छोटे छोटे. नॉच मारायला विसरायचं नाही, नॉच मारणं कंपल्सरी आहे. नॉच मारून झाले, आता पलटवायचा आणि दाब शिलाई मारायची. कसा पलटवायचा सांगते. हे बघा, हे असा पलटवून घ्यायचा, असा नेक बरोबर बाहेर काढून घ्यायचा, पलटवायचा आणि त्याला दाब शिलाई मारायची. दाब शिलाई तुम्ही जेव्हा राऊंड शेप असतो ना तेव्हा वरून पण मारू शकता. म्हणजे हे बघा, हे असं ठेवून तुम्ही फक्त अस्तरवर पण दाब शिलाई मारू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला अस्तरवरच दाब शिलाई मारून दाखवते. समजा तुम्हाला असं जमत नसेलच तर मग तुम्ही काय करायचंय, पूर्ण असं आतमध्ये घालायचंय आणि वरून दाब शिलाई मारायची. पण तुम्ही जर आता नवीन शिकताय ना तर तुम्ही शक्यतो अस्तरवरून दाब शिलाई मारण्यापेक्षा जेव्हा वेगळे शेप्स असतील तेव्हा वरूनच दाब शिलाई मारा. तर मी तुम्हाला ह्याला वरूनच दाब शिलाई मारून दाखवते. ओके. आता स्टेप बाय स्टेप आपण नवीन शिकणाऱ्यांसाठी करतोय ना, मग त्यासाठी ह्याला आपण वरूनच मी दाब शिलाई मारून दाखवते. बरोबर ह्याला कटोकट कशी दाब शिलाई मारतात ते मी दाखवते. चला. दाब शिलाई मारताना कधी पण अस्तरच्या साईडने मारा, म्हणजे उलट बाजूने मारा. त्यामुळे आहे ना तुमचं जे अस्तर असेल ना ते बाहेर दिसणार नाही. ओके. आणि एकदम फिनिशिंगने दाब शिलाई मारायची आहे. की बघा, याप्रमाणे एकदम फिनिशिंगने गळ्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. आता दाब शिलाई मारून झाल्यानंतर आपण पूर्ण साईडने इथून बरोबर हे कापड जॉईंट करून घ्यायचंय. तर आपण जॉईंट करून घेऊया. चला. पूर्ण सगळीकडून आता हा असा जोडून घ्यायचा आहे अस्तर. तुम्ही पिन लावून पण जोडू शकता. आता बघा, याप्रमाणेच मी दुसरा भाग पण रेडी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला. आता इथे बघा, मी इथे पूर्ण जोडून घेतलेले आहे, तसंच दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं.
मेन फॅब्रिक कट करायचं, अस्तर कुठे पण कट करायचं नाहीये आपल्याला. बरोबर अस्तर सोबत कटोकट कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी इथे नेक फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि चारही बाजूने जोडून घेतलेलं आहे. आता यावर टक्स कसे घालायचे ते बघूया. मग टक्स घालण्यासाठी पहिलं उलट करून घ्यायचं फॅब्रिक. त्यानंतर जसं आपण पेपरवर टक्स घातलेले सेम त्याच प्रकारे कपड्यावर टक्स घालून घ्यायचे आहेत. आता बघा, शोल्डर पासून टक्स पॉइंट घालायचा 10 इंच. टक्स लाईन आडवी आखून घ्यायची. त्यानंतर छाती घेरचा 10वा भाग अधिक अर्धा इंच. छाती घेर 36 होता, 36चा 10वा भाग घ्यायचा आहे 3.6 अधिक अर्धा इंच म्हणजे 4.1. त्यानंतर सरळ खाली आखून घ्यायची. इन डिटेल्स मध्ये टक्स बघायचे असतील तर माझा हा आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर इथून इथे 1.25 इंच, इथून इथे 1.25 इंच आणि इथून वरती 1.5 इंच. आर्म होल कडून. आणि जसं मी तुम्हाला याआधी सांगितलेलं तसं मी हा क्रॉस टक्स मारून दाखवणार आहे, त्यामुळे इथून 1.25 इंच घ्यायचा मोठा टक्स खाली आणि ही टक्स लाईन अशी तिरकस मारून घ्यायची. ओके. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट टक्स लाईन बघितलेली ना, आपण ही क्रॉस मारणार आणि हा इथे असा क्रॉस नेहमीप्रमाणेच. ह्यात फक्त एवढंच चेंज आहे की हा टक्स असा मारायचा, तो आता आपण क्रॉस मारणार आहोत. आणि हा अर्धा इंच. ओके. म्हणजे हा एक टक्स, हा दुसरा टक्स आणि हा तिसरा टक्स, हा चौथा टक्स. ओके. असे 4 टक्स मारून घ्यायचे. दुसऱ्या भागावर मी हे टक्स छापून घेते. हे बघा, हा असा दुसरा भाग ठेवते, त्यावर हा भाग असा वरून ठेवते आणि हेच टक्स छापून घेते. इथे आलेले आहेत पॉइंट्स, डार्क करून घेते लाईन्स. पहिला ही लाईन डार्क करून घेते, पॉइंट डार्क करून घ्यायचे. इथे पॉइंट दिसत नाहीये त्यामुळे मी इथून 1.25 इंच मार्क करून घेते. हा पॉइंट सरळ खाली आणि हा टक्स असा क्रॉस 1.25 इंच. हे 1.25 इंच कंपल्सरी घ्या. काल एका ताईंची कमेंट आलेली की हे अंतर कमी दिसत. जर तुम्ही कमी घेतला तर हे कमीच दिसणार ना. तर इथून 1.25 इंच पाहिजे आणि इथून पण बरोबर 1.25 इंच पाहिजे. हे बघा. ओके. तर आता टक्स मारून घेऊया. चला, ही मधली लाईन आहे, याला असं पकडणार आणि टक्स मारून घेणार. बरोबर या पॉइंटला येऊन सुई खाली ठेवणार आणि कापड फिरवून घेणार. सुई खाली ठेवली, आता कापड फिरवून घेणार आणि त्याच लाईनवरून पुन्हा इथे येऊन लॉक करणार. आता हा टक्स मारूया. मग ही लाईन अशी पकडायची इथे बरोबर आणि एकदम 2 पॉइंटचं, फक्त 2 पॉइंटचं अंतराने हा टक्स मारून घ्यायचा. बरोबर पॉइंटला येऊन सुई खाली ठेवायची. पुन्हा जसं आहे तसं त्याच लाईनवरून स्टिच करून घ्यायचा. हे जर असं खाली येत असेल तर मर्ज करायचं. ओके. नंतर हा झाला दुसरा टक्स. तिसरा टक्स पण सेम तसाच एकदम बारीक मारून घ्यायचा. 2 पॉइंटच्या अंतरने मारायचा.
हा टक्स पण असा पकडायचा, क्रॉस टक्स. ओके, हे खालीवर आलं तरी काही हरकत नाही, नंतर ते मर्ज करू शकतो आपण. हा बघा, हा असा पकडते आणि सेम मारून घेते. मी 4ही टक्स इथे मारून घेतलेले आहेत. हे बघा असे. मी सेम तो पण मारते आणि नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते. ओके, चला. इथे बघा, मी दोन्ही साईडचे टक्स मारून घेतलेले आहेत आणि बऱ्याच ताईंची कमेंट असते की 36 साईजच्या ब्लाऊजला 1 इंचाचा टक्स मारला की पफ येईल की नाही. तर काही नाही, 1 इंचाचाच टक्स मारलाय मी, तुमच्या समोरच मारलाय, तरी पण एवढा छान प्रकारे पफ आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पफची साईज म्हणजे टक्सची साईज वाढवायची काहीच गरज नाही. तुम्ही या पद्धतीने टक्स मारा, नक्कीच पफ चांगला येईल. ओके, आता योगपट्टी जोडून घ्यायची आहे. ह्या योगपट्ट्या आपण काल कट केलेल्या 2 अस्तरच्या योगपट्ट्या आहेत आणि 2 मेन फॅब्रिकच्या आहेत. दोन्ही कटोकट पाहिजेत, अजिबात एक्स्ट्रा कुठेच नाही पाहिजे योगपट्टी. ओके, अस्तरची आहे त्याचप्रमाणे मेन फॅब्रिकची कट केलेली पाहिजे. तर सगळ्यात पहिला अस्तरची मेन योगपट्टी अशी ठेवायची, खाली अस्तरची ठेवायची आणि वरती आहे ना मेन फॅब्रिकची ठेवायची. हे बघा असं. ही एक्स्ट्रा आली आहे, ती टक्स मारल्यामुळे एक्स्ट्रा येते, ती नंतर आपण कट करून टाकायची. 1 इंच एक्स्ट्रा येणार कारण इथे टक्ससाठी गेलेलं आहे ना, मग ती 1 इंच एक्स्ट्रा आली आहे, ती नंतर कट करून टाकायची. ओके, तर आता ही बघा अशी योगपट्टी आलेली आहे. आता योगपट्टी लावताना कशी लावायची ते सांगते. हे असं ठेवलं, चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवायची अशी आणि उलट बाजूवर उलट बाजू ठेवायची अस्तरची. ओके, आणि आता स्टिच करायची. योगपट्टी कशी लावतात हे पहिल्या व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण मी आता पुन्हा थोडं एक्सप्लेन करेन तुम्हाला. तरी समजलं नाही तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ नक्की बघा. ओके, चला आता योगपट्टी कशी लावतात ते दाखवते. योगपट्टी लावताना बघा, चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी आणि उलट बाजूवर अस्तर ठेवायचं. हे तीनही बाजू अशा एकत्र यायला पाहिजेत जेव्हा आपण योगपट्टीला स्टार्ट करतो तेव्हा. इथे फक्त 2 स्टिच मारून घ्यायच्या. 2 स्टिच मारून घेतल्यावर सुई खाली ठेवायची आणि हे जे कापड आहे ना अस्तर, हे अस्तरचं कापड, हे ब्लाऊजचं कापड आणि पुन्हा हे योगपट्टीचं कापड एकमेकांवर यायला पाहिजे असं पकडून 1 दाबाच्या अंतराने पूर्ण स्टिच करायचं. थोडं थोडं थांबून स्टिच करायचं. टक्स गळ्याच्या साईडने येऊन दे. डबल स्टिच करायची. इथे डबल स्टिच झाल्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे इथे रोल करून घ्यायचा हा असा. आणि दोन्ही योगपट्ट्यांच्या मधोमध हा रोल ठेवून, हे बघा जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे तसं दोन्ही योगपट्ट्यांच्या बरोबर मधोमध हा रोल ठेवून इथे पूर्ण हा पॅक करून घ्यायचा. ओके, स्टिच मारताना फक्त योगपट्टीवरच बसली पाहिजे, आतल्या कपड्यावर ह्या स्टिच बसता कामा नये. अर्धा इंच किंवा 1 दाबाच्या अंतराने तुम्ही शिवू शकता. डबल स्टिच करून घ्यायचं. याच प्रकारे मी दुसरी पट्टी पण रेडी करून घेते. आता योगपट्टी लावली आहे ना, ते ही अशी दिसणार ती. मग ती अशा प्रकारे कोणत्या पण एका साईडने ओपन करून घ्यायची. बघा, बाहेर काढून घ्यायचं आतलं कापड एका साईडने. अशा प्रकारे योगपट्टी ओपन करून घेतली की सगळ्यात पहिलं काम काय आहे, तर हे जे एक्स्ट्रा आहे ना हे पहिला कट करून टाकायचं.
ह्या लाईन मध्येच कट करायचं हे बघा. आता त्यानंतर हुक आणि आय कसे लावायचे, बटन काच कसे करायचे ते या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. हुक आय कसे लावायचे ते मी तुम्हाला आता सांगते पुन्हा. हुक आय कसे लावायचे ते पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. तर हुक पट्टीसाठी 2.5 इंचाची, रुंदीला 2.5 इंचाची आणि उंचीला हे जेवढं अंतर आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त अशी एक पट्टी करायची. आणि आय पट्टीसाठी रुंदीला 3 इंचाची आणि उंचीला हे जेवढं आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त अशी पट्टी करायची. आता हुक पट्टी कशी लावायची बघा. सगळ्यात पहिला खालून असा फोल्ड करायचा, त्याच्यानंतर इथून फोल्ड करायचा आणि इथून अशी हुक पट्टी लावायची. त्याचसोबत हा इथून पण फोल्ड करायचा, दोन्ही साईडने असा फोल्ड करून घ्यायचा, इथून पण आणि इथून पण. ओके. आणि त्यानंतर अशी हुक पट्टी इथून लावायची. आणि आय पट्टी लावताना पहिला हे असं फोल्ड करून घ्यायचा, इथे स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर हे मोजायचं किती आहे ते, एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. इथे थोडा मोठाच फोल्ड घेते मी, स्टिच करून घेते, 1/2 इंचचा फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. ओके. त्यानंतर हे असं पूर्ण ओपन करून ठेवायचं आणि इथे जर एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं. एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं. इथे पण असा बरोबर फोल्ड करायचा आणि हे दोन्ही फोल्ड आधी स्टिच करून घ्यायचे, हा आणि हा फोल्ड स्टिच करून घ्यायचा. चला दाखवते. पहिला डाव्या हाताला हुक पट्टी लावून घ्यायची. पहिला फोल्ड करून घेते, त्यानंतर इथून असं फोल्ड करून घेते आणि वरून स्टार्ट करते लावायला. इथे आल्यावर चेक करायचं, एक्स्ट्रा 1/2 इंच राहील तेवढं कट करून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, हे जेवढं कापड आहे तेवढं फोल्ड करून घ्यायचं इथे. व्यवस्थित आणि खाली इथे येऊन लॉक करायचं. हुक पट्टी लावण्यासाठी जसं सांगितलं तसं हे मार्जिन इथे, अस्तर इथे आणि वरून दाब शिलाई मारायची. अशी हुक पट्टी लावून झालेली आहे. आता काय करायचं तर हे असं आतमध्ये घालायचं. हे आतमध्ये घालून झाल्यानंतर इथून हात शिलाई घालायची. ओके. इथून शिलाई नाही मारायची, ह्या पट्टीला इथून हात शिलाई घालायची म्हणजे ही रेडी होईल. हात शिलाई कशी घालायची ते मी पहिला ब्लाऊज शिवला त्यामध्ये सांगितलेलं आहे, जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या. ओके. आता आय पट्टी कशी लावायची ते दाखवते. आता इथे बघा, आय पट्टी लावताना ह्या आय पट्टीला पहिला खालून एक असा फोल्ड मारून घ्यायचा. खालून फोल्ड मारल्यावर ह्या साईडने फोल्ड कसा मारायचा सांगते. हा फोल्ड आहे ना, हा असा मागे ठेवून बघायचा, इथून इथपर्यंत असा ठेवून बघायचा. आणि हे जे काही एक्स्ट्रा येत आहे ना ते पहिला 1/2 इंचापर्यंत कट करून घ्यायचं. आणि त्यानंतर इथून परफेक्ट असा मोजून ही योकपट्टी अशी नीट ठेवून इथे हा फोल्ड असा करून घ्यायचा आणि हा फोल्ड पहिला स्टिच करून घ्यायचा. आता मापात दोन्ही साईडने फोल्ड मारल्यानंतर उलट बाजूने ही पट्टी लावायची, एक दाबाचं अंतर ठेवून. अशी पट्टी लावून घेतल्यानंतर हे असं ओपन करायचं, पलटवायचं. आता नीट बघा काय करायचं, इथून ना एक 1/2 इंचाचा फोल्ड असा करून घ्यायचा. ओके. इथे नख मारून घ्यायचं आणि हा फोल्ड आहे ना ह्या शिलाईवर बरोबर ठेवायचा. आता जी आपण शिलाई केलेली आहे ती इथे दिसणार, त्या शिलाईवर बरोबर हा फोल्ड ठेवायचा. शिलाई हाईड झाली पाहिजे त्याच्या आतमध्ये असा ठेवायचा आणि बरोबर कडेने स्टिच मारून घ्यायचा. शिलाईवर ठेवूनच स्टिच मारायचा, शिलाई दिसली नाही पाहिजे.
अशा प्रकारे आयपट्टी लावून झालेली आहे. हे बघा, हुकपट्टी आयपट्टी केल्यानंतर मी इथे ना पिन्स लावून घेतले आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला हा हँडल करायला बरोबर मिळेल, म्हणजे माप वगैरे घालायला बरोबर मिळेल म्हणून हुकपट्टी आयपट्टी लावून झाल्यानंतर मी इथे असं पिन्स लावून घेतलेत. ओके, आता आपण बॅक पार्ट बघूया. बॅक पार्टचा नेक कसा ड्रॉ करायचा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली सांगितलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आता बॅक पार्टला मी बरोबर आउटलाईन वरून स्टिच करून घेईन. ओके, चला स्टिच करूया. बरोबर ह्या लाईन वरून स्टिच करून घ्यायचंय. ह्या पॉइंटला येऊन सुई खाली ठेवायची. सुई खाली ठेवल्यानंतर फुटर उचलायचा. त्यानंतर बरोबर ह्या लाईन वरून खाली स्टिच करत यायचं. पुन्हा ह्या पॉइंटला येऊन सुई खाली ठेवायची. फुटर उचलायचा, टर्न करायचा आणि पुन्हा ह्या लाईन वरून यायचं. नेकला स्टिच करून झालं की कमरेकडची जी साईड असते त्याला पण एक दाबाचं स्टिच करून घ्यायचं. ओके, इथपर्यंत झाल्यानंतर बघा, आता पाव इंच शिलाई मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा. ओके, पाव इंच शिलाई मार्जिन ठेवून कट करून घेतला. आता नॉच मारून घ्यायचे. कॉर्नरला नॉच मारताना ना व्यवस्थित मारा, कॉर्नर पर्यंत नॉच जायला पाहिजे. अशा पद्धतीने कॉर्नरला नॉच मारायचे आहे. कॉर्नर महत्वाचे असतात कधी पण. त्यानंतर तुम्ही बारीक बारीक नॉच सगळीकडे मारून घ्यायचे. कॉर्नरला नॉच मारताना एकदम व्यवस्थित मारायचं आहे. आता हा पलटवून घ्यायचा. पलटवणार कसं बघा, टक्स नंतर मारायचे. हा पहिला पलटवून घ्यायचा. असा इथून गळ्याकडून हात घालायचा. हात जर जात नसेल ना तर ही अशी बोटं आहेत ना, बोटं ठेवायची. ही बघा अशी बोटं ठेवायची आणि हे बघा हात जात नाहीये त्यामुळे बोटं अशी बाहेर काढून घेतली. त्यानंतर हा जो कापड आहे ना हा बोटात पकडायचा. हा जो कापड आहे हा बोटात पकडायचा. हात जात नसेल तर फक्त बोटं घाला. हा कापड असा बोटात पकडा, तो शोल्डर, आणि असा बाहेर काढा. एकदम इझी मेथडने तुम्हाला सांगितलं कसं बाहेर काढायचं. ओके, आता कमरेला दाब शिलाई आणि त्यानंतर इथे दाब शिलाई. तुम्हाला जर कंबरपट्टी मारायची असेल ना तर तुम्ही खाली इथे स्टिच करून घेऊ नका. कंबरपट्टी लावायची असेल तर डायरेक्ट पलटवून घ्या. ओके, कंबरपट्टी नाही मारायची असेल तर तुम्ही असं स्टिच करून घ्या. काही काही जणांना कंबरपट्टी कंपल्सरी लागते, मग त्यावेळी तुम्ही इथून खालून स्टिच नाही करून घ्यायचं. हा, आता इथे मी कुठेच कंबरपट्टी वगैरे नाही दाखवणार आहे तुम्हाला, त्यामुळे मी असं केलं. नेक्स्ट जो अस्तरचा ब्लाऊज असेल ना त्याला मी तुम्हाला कंबरपट्टी पण लावून दाखवेल. हे असं पूर्ण नेक करून घ्यायचा. इथे असं पूर्ण फिनिशिंग करून ना नख मारून घ्यायचं किंवा प्रेस करून घ्या. असं पूर्ण बाहेर काढून प्रेस करून घ्या आणि त्याच्यानंतर वरून दाब शिलाई मारायची. चला आता आपण गळ्याला दाब शिलाई मारून घेऊया. एकदम फिनिशिंगने दाब शिलाई मारायची आहे.
पॉइंटवर आल्यावर तिकडे सुई खाली ठेवायची आणि नंतर कापड टर्न करायचं. पुन्हा सांगते, दाब शिलाई मारताना पूर्ण फोकस आपला सुईकडे पाहिजे, पूर्ण नजर आपली सुईकडे पाहिजे. आपली सुई कुठे पडते, इकडे तिकडे तर पडत नाही ना, पूर्ण नजर इथे पाहिजे आपली. ओके. गळ्याला दाब शिलाई मारून झाल्यावर लगेच कंबरला दाब शिलाई मारून घ्यायची. हे बघा, कंबरला पण दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर सगळीकडून साईडने ब्लाऊज जोडून घ्यायचा. इथे बघा, मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि त्याचप्रमाणे मी इथून पण जोडून घेतलेलं आहे पूर्ण. आता मी इथे कट करून घेणार, एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घेणार. दाब शिलाई मारून सगळीकडून मी जोडून घेतलेलं आहे ब्लाऊज. ओके. आता ह्याला टक्स मारून घ्यायचा. टक्स मारण्यासाठी सगळ्यात पहिला डबल फोल्ड, त्यानंतर 2 इंच मार्जिन सोडायचं. कंबर घेरचा मध्य 9 आहे, 9चा मध्य काढणार 4.5, 4 इंच वरती, या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. तुम्ही मोजून टाका हा, मी अंदाजे टाकते, तुम्ही मोजून टाका. ओके. 4 इंचाचा टक्स. आता हात छापून घ्यायचा. डार्क करायचा. आता टक्स मारून घेऊया. चला, टक्स मारून घेऊया. मधली लाईन उचलायची, आखलेली लाईन आहे त्यावरून शिलाई मारायची. टक्स मारून घेतलेले आहेत दोन्ही. आता आपण शोल्डर जॉईंट करूया. शोल्डर जॉईंट करण्यासाठी हा असा सगळ्यात पहिला उलट बाजू ठेवायची मागील साईडची, त्यावर ही पुढील भागाची पण उलट बाजू ठेवायची. म्हणजे बघा, शोल्डरवर शोल्डर ठेवायचं, उलट बाजूवर उलट बाजू, आणि क्रॉस मारायचा. इथून पाऊण इंच, इथून अर्धा इंच, जसं आपण पहिला मारलेलं ना सेम तसंच मारायचं. दुसऱ्या पद्धतीने पण मी शोल्डर फिनिशिंग दाखवेन, ह्याच्या पुढच्या ब्लाऊजला मी कधीतरी दाखवेन दुसरी पद्धत, पण आता ह्याला तर मी हीच करणार आहे. ओके. तर इथून पाऊण इंच आणि इथून अर्धा इंच क्रॉस मारायचं. पाहिजे तर मी पुन्हा तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आणि गळा शक्यतो एवढा कमी होत नाही. तुम्ही सांगतात, प्रत्येक वेळी तुमचा प्रश्न असतो की गळा कमी होत नाही, तर नाही होत. आणि तरी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक पाव इंच वाढवू शकतात गळ्यासाठी, पण जास्त वाढवू नका. पाव ते अर्धा इंच वाढवू शकता. बाही जिथे जोडणार तिथून अर्धा इंच वाढवायचं, आणि जिथून नेक जोडणार तिथे पाऊण इंच वाढवायचं. ओके. आणि क्रॉस स्टिच करायचं. बरोबर असं ठेवते आणि क्रॉस स्टिच करून घेते. डबल स्टिच करायची आहे हा.
सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच गळ्याकडून पाऊण इंच आणि हात जिथे लावणार तिकडे आपण फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवायचं. गळ्याकडून पाऊण इंच आणि हात लावणं तिथे अर्धा इंच स्टिच करायचं क्रॉस. क्रॉस स्टिच करून घेतल्यानंतर पाव इंच वरून कट करून घ्यायचं. म्हणजे इथे फक्त एक दाबाचं अंतर राहील, एक दाबापेक्षा पण कमी, 1 पॉईंटचं अंतर राहील ना, एवढं कट करून टाकायचं. हे बघा इथे स्टिच आहे, लाईटवर तुम्हाला दिसत असेल इथे स्टिच आहे, त्याच्यावरती फक्त 1 दाबाचं अंतर राहील, एवढं मी कट करून टाकलेलं आहे. पण हे उलट बाजूवर उलट बाजू ठेवूनच स्टिच करायचं, नंतर कट करायचं. चांगली बाजू आपल्याकडे असली पाहिजे, वरती असली पाहिजे. ओके. आता ह्याला असं टर्न करून घ्यायचं. हे बघा असं टर्न करून घ्यायचं आणि आता गळ्याकडूनच स्टिच करायचा. आता स्टिच करताना पण गळ्याकडून स्टिच करायचं, कारण का माहितीये, इथून स्टिच केलं ना तर इथे खालीवर होईल, पण कधी पण आता शोल्डर जोडताना गळा फिनिशिंग केलेला आहे ना, तर गळ्याकडूनच स्टिच करायचं. 1 दाबाच्या अंतराने स्टिच करा. आता इथे जास्त स्टिच करायचं नाही हा, फक्त ही जी आतली मार्जिन आहे ना ती हाईड होईल एवढंच अंतर घ्यायचं. दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता पुढची स्टेप दाखवते चला. शोल्डर जोडून घेतल्यावर ही महत्वाची स्टेप आहे जी तुम्ही कायम करायला विसरतात, ती पहिला करायची आहे. आता काल मला एक कमेंट आली की पुढचा भाग कमी येतोय, मागचा भाग कमी येतोय, मग आता आम्ही काय करायचं. तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला ही स्टेप मिस नाही होणार. त्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही जर आता मी सांगते ती स्टेप केल्यावर मागचा भाग कमी आणि पुढचा भाग जास्त असं कधीच होणार नाही, कळलं. आता आपण कोणती स्टेप ती बघूया. ह्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. स्लीव्ह जॉईन करायच्या आधी ही स्टेप करायची आहे. शोल्डर जॉईंट केल्यानंतर सगळ्यात पहिला हा असा ठेवायचा, चांगल्या बाजूवर हे बघा उलट बाजूवर उलट बाजू अशी फोल्ड घालायची, पुढचा पुढे मागचा मागे अशी फोल्ड घालायची. बघा तुम्हाला दिसतोय ना, अशी फोल्ड घालायची. बघा तुम्हाला मी पुन्हा दाखवते. हा असा ब्लाऊज आहे, शोल्डर जॉईंट करून घेतलात, असं ओपन करून ठेवलात. ही मेथड तुम्हाला कोणच दाखवणार नाही, कारण मी माझा शोध लावलेला आहे त्यामुळे सांगते. आणि असं केल्यावर अजिबात तुमचं ना कुठेच फिटिंग चुकत नाही. हे बघा हे असं ठेवायचं, पुन्हा हे असं ठेवायचं, हे असं ठेवलं. आता ही शोल्डर आहे ना, शोल्डर वरून बरोबर हे असं करायचं. हे शोल्डर आहे, बरोबर शोल्डर वरून हे इथे ठेवायचं. पहिला तर हे असं नीट मागचा भाग मागच्या भागावर मध्य करायचा, पुढचा भाग पुढच्या भागावर ठेवायचा, पुढच्या भागाचा मध्य ठेवायचा आणि मागच्या भागाचा मध्य आणि पुढच्या भागाचा मध्य असं एकमेकांवर ठेवायचा. तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही इथे पिनअप करून घ्या. हे कट नाही हा करायचा, हा पुढचा मागचा मुंडा आहे, हे एक्स्ट्राचं कट नाही करायचं, फक्त साईडने काय येईल ते कट करायचं. इथे साईडने जे काही येईल ते कट करायचं. हे साईडने जेवढं आलंय ना एक्स्ट्रा हे कट करून घ्यायचं. असं केलात की तुमचा पुढचा भाग आणि मागचा भाग एकसारखाच होईल आणि कुठे मार्जिन कमी जास्त होणार नाही. त्या आपण आधीच तर 2 इंच मार्जिन ठेवलेलीच आहे ना. आता इथे बघा, हा पुढच्या मागच्या भागाला इथे कमी जास्त आलं नाही, पण इथे थोडंसं कमी जास्त आलंय पुढच्या भागाला. पहिला योगपट्टी अशी बाहेर काढून घेते आणि पहिला चेक करते खरंच आहे का, कारण योगपट्टी आत गेल्यामुळे पण कधी कधी वाटतं असं. तर इथे हे टक्स आहेत ना, तर ते थोडेसे मी मर्ज करून घेते, टक्सच्यामुळे खालीवर झालेलं. ओके, मर्ज करून घेतलं. आता पुन्हा हा भाग आणि हा भाग चेक करायचा. स्लीव्स लावायच्या आधी हा साईडचा भाग पण चेक करायचा. इथे काही कापायची गरज नाही, जर जास्त असेल तर थोडासा कट करायचा. इथे कट करू नका, हा तर कमी जास्तच असतो, पण इथे समजा कमी जास्त आलं तर थोडंसं मर्ज करा आणि एकसारखं करा. ओके, तर हे झालेलं आहे. शोल्डर चेक करून घेऊया. शोल्डर बरोबर गळ्याकडून एकसारखे ठेवायचे असे. हे सगळं चेक केल्याशिवाय स्लीव्स लावायला जाऊ नका. ओके, हा पण शोल्डर पण बरोबर आहे बघा इथे, हा आणि मागचा आणि पुढचा. आता हा परफेक्ट आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. मग अशी थोडा कमी जास्त येत होता ना, पिन इकडचा सुटलाय तो लावून घेते. पिन्स लावून घ्यायचे, कारण लगेच तर आपण काय करत बसत नाही ना, तर पिन्स लावून घ्यायचे. हा बघा, हा भाग आणि हा भाग आलाय ना बरोबर आता. हा, तर मग हे आधी कापून घ्यायचं, कापल्यावर हा एकदम बरोबर येतो. आणि कधी कापायचं, टक्स मारून झाल्यानंतरच चेक करून कापायचं. टक्स मारायच्या आधी कापाल तर मग तुमचा एक्स्ट्रा होणार. ओके, तर मग
आता हे झालेलं आहे. आता स्लीव्ह जोडूया नेहमीप्रमाणे. चला, स्लीव्हचा मध्य काढून घेते. कोणता स्लीव्ह कोणत्या साईडला जोडायचा हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ आहे तो बघा. म्हणजे फोर्टक्स ब्लाउजला स्लीव्ह लावण्याची योग्य पद्धत, तो व्हिडिओ बघा. त्यात मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर इथे मध्यावर बरोबर इथे ठेवते आणि हा स्लीव्ह जोडून घेते. कोणता स्लीव्ह कोणत्या साईडला जोडायचा हे जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझा या आधीचा स्लीव्ह कसा लावायचा हा व्हिडिओ बघा. इथे आल्यावर चेक करायचं, इथे काही कमी जास्त येत नाही ना. कमी जास्त येत असेल तर आधीच खेचून घ्यायचा. हा परफेक्ट येतोय त्यामुळे मी कुठे खेचून घेत नाही. इथून सरळ मागे जायचं आणि पूर्ण आता हा स्लीव्ह जोडून घ्यायचा. इथून पण पुन्हा मागे यायचं आणि डबल स्टिच करून घ्यायचं. सेम याच पद्धतीने मी दुसरा स्लीव्ह पण जॉईन करून घेते. स्लीव्ह जोडून घेतलेले आहेत. आता जर कव्हर शिलाई करायची असेल तर उलट बाजूवर उलट बाजू ठेवून पहिला इथून अर्धा इंचावर स्टिच करून घ्यायचं आणि त्यानंतर उलट करून तुम्हाला फिनिशिंग करून घ्यायचं आहे. पण मला इथे कव्हर शिलाई करून घ्यायची नाहीये. तुम्हाला जर कव्हर शिलाई कशी करतात ते बघायचं असेल तर तुम्ही माझा फोर्टक्स ब्लाउजची संपूर्ण शिलाई हा व्हिडिओ बघा. त्यात कव्हर शिलाई कशी करतात ते दाखवलेली आहे. ओके, तर मी याला ओव्हरलॉक करणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट ह्याला असं उलट करून शिवेन. म्हणजे चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवून शिवेन. ओव्हरलॉक जर करणार असाल तर तुम्हाला कव्हर शिलाई करायची गरज नाही. ओके, ओव्हरलॉक करायला काय बरं पडतं माहितीये, तुम्ही स्टिच केल्यानंतर ना जर एक्स्ट्रा मार्जिन आलं तर तुम्हाला हवं तेवढं कट करून घेऊ शकतात. कव्हर शिलाई केल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन कापू शकत नाही. त्यामुळे कव्हर शिलाई करण्यापेक्षा तुम्ही ओव्हरलॉक करून घ्या. ओव्हरलॉक हे 5 रुपयात करून मिळतं जर बाहेर तुम्ही मशीनवर करायला गेलात तर. जर पिको मशीन असेल तर झिगझॅग स्टिच मारून घ्या. ओके, तर आता पहिला मी खालून वर स्टिच करून घेते, त्यानंतर फिटिंग मारून दाखवते. पहिला मी खालून वर अर्धा इंचावर स्टिच करून घेते. चला, खालून वर स्टिच करायचं आहे. ओके, हाताच्या मार्जिन दोन्ही वरती पाहिजेत अशा. या साईडचं पण सेम करून घ्यायचं. दोन्ही करून स्टिच करून घेतलेलं आहे. आता फिटिंग मारूया. तर मी पुढची बाजू आत घेऊन अशी घडी घालणार. मागची बाजू आपली समोर येईल अशी घडी व्यवस्थित घालून घ्यायची. बघा, अशी घडी व्यवस्थित घालून घेतलेली आहे. ब्लाऊज नीट ठेवायचा. फिटिंग करताना पहिला ब्लाऊज नीट ठेवा म्हणजे तुमची फिटिंगची माप अजिबात चुकणार नाही. आता सगळ्यात पहिला कंबरचं माप टाकते. कंबर आहे 32, मग 32चा चौथा भाग 8 येतो. कंबरचा चौथा भाग 8 येतो, हे बघा. आता 36चा चौथा, सॉरी, आता छाती घेचा चौथा भाग, छाती घे 36 आहे, 36चा चौथा भाग 9. हे व्यवस्थित ठेवायचं. हे असं आतमध्ये नाही पाहिजे, व्यवस्थित ओढून ठेव, एकदमही खेचायचं नाही, नीट करून ठेवायचं. 36चा चौथा भाग 9 येतो, इथे 9 टाकायचं. त्याच्यानंतर दंडघेरचा दुसरा भाग, दंडघेर 10 आहे, मग 10चा दुसरा भाग 5. जर तुम्ही इथे वरती माप घेतलं असेल तर वरचं माप पण टाकायचं. ओके, आता माझ्याकडे वरचं माप नाहीये, मला फोनवरून माप सांगितलेली त्यामुळे मला 3 पॉईंट मिळाले. पण समजा तुमच्या हाताकडचं वरचं माप असेल म्हणजे बाहीला मी 5 किंवा 7 असेल तर किती असेल तर मग ते इथे टाकायचं माप. ओके, डायरेक्ट टाकला तरी काही फरक पडत नाही. आणि शक्यतो घ्या, जर तुमच्याकडे कस्टमर आला तर तुम्ही वरचं माप पण घ्या. आणि हा बघा, हा 5 आणि हा पॉईंट असा जोडायचा. आली आहे ना, स्ट्रेट लाईन आली आहे ना. इथे क्रॉस करायची काहीच गरज नाहीये कारण जास्त फरक नव्हता छाती कंबरमध्ये. स्ट्रेट लाईन आलेली आहे. अशी तुमची फिटिंग लाईन यायला पाहिजे. समजा इथे जात असेल तर मग ती थोडी कर्व करून स्ट्रेट करून घ्यायची. कशी करायची ते मी या आधीच्या फिटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, कळलं. तर आता इथून इथपर्यंत स्टिच करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा पाव इंच आतमध्ये अशा शिलाई मारायच्या. ओके, ही जर मार्जिन जास्त नको असेल तर तुम्ही नंतर कट करून घेऊ शकता. आता हेच फिटिंगचं माप मी इथे टाकते. फिटिंग लाईन स्ट्रेट आली ना तर आपलं फिटिंग खूप छान बसतं.
खालून वर स्टिच करायचं. चला आता आपण स्टिच करूया. खालून वर स्टिच करायचं. ओके. इथे लॉक केल्यानंतर लगेच एक दाबाच्या अंतराने या साईडने शिवायचं. अशा 3 शिलाई करून घ्यायच्या. टोटल 3 शिलाई इथे यायला पाहिजेत. ओके. एक फिटिंगची आणि 2 एक्स्ट्रा शिलाया. सेम त्याच पद्धतीने मी हा पण रेडी करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. ओके. दोन्ही साईडने फिटिंग मारून झालेली आहे. आता फायनली हा आपला ब्लाऊज पूर्ण रेडी आहे. ह्याला कुठेच हात शिलाई आली नाहीये. हात शिलाई आली आहे ती फक्त इथे बघा, हुक पट्टीच्या साईडला हात शिलाई आली आहे. बाकी कुठेच ह्याला हात शिलाई करावी लागत नाही. आता हुक पट्टीला हात शिलाई आणि हुक काय केलं की तुमचा ब्लाऊज रेडी आहे. ह्याचं फिनिशिंग पण खूप छान दिसतं. आता फिनिशिंग करणं तुमच्या हातात पण आहे. हा, तुम्ही जर फिनिशिंग छान केलं तर नक्कीच छान दिसेल फिनिशिंग. ओके. हा 4 टक्स ब्लाऊज आपला रेडी आहे अस्तर घालून. हा नेक आहे. आता हा 36 साईजचा असल्यामुळे मी तर तुम्हाला ट्राय करून नाही दाखवू शकत, पण जेव्हा मी माझ्या साईजचे ब्लाऊज स्टिच करेन तेव्हा मी नक्कीच तुम्हाला ट्राय करून दाखवेन. ओके. हे बघा, हा आपला 36 साईजचा 4 टक्स ब्लाऊज अस्तर घालून रेडी आहे. तुम्हाला बॅक नेक पण दाखवते. हा बघा किती छान आला आहे बॅक नेक याचा. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. त्याचसोबत जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.